कळवण सुरगाणा मतदारसंघाचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार शरद पवार गटाकडून सिन्नर विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावणारे तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षांचे यजमान उदय सांगळे, मंत्री दादा भुसे यांचे पीए राहिलेले रामदास खेडकर हेही वासनांद ज्योतिषी अशोक खरातच्या दरबाराची पायधूळ झाडून आलेत. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन जे कोणी राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांची नावं उघड केली त्यात नाशिकची ही नावं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. यापूर्वी दमानिया यांनी कोणता नेता किती वेळा खरात सोबत बोलला याचा पुरावा सादर केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आणखीन काही राजकारणी आणि अधिकाऱ्यांची नावं उघड केली. मी सगळे जेवढे राजकारणी मला सापडलेत त्याच्यात त्या यादीत ती नुसती यादी वाचून दाखवणार आहे. तर याचा अर्थ माझा त्यांच्यावर काही आक्षेप आहे असं नाही. त्यांचे कॉल्स त्याच्यात आहेत म्हणून ते काही त्याच्या विकृत गोष्टींना सहभागी होते असंही म्हणता येत नाही. पण राजकारणी तिथे गेले हे मात्र मला नमूद करायचंय म्हणून मी ती सगळी नावं वाचून दाखवते. नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटलांचे पीए मंगेश देशपांडे, उदय सांगळे जे सिन्नरहून उभे होते, जे हरले ते देखील गेले होते. आमदार विधान परिषदेचे शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर जे दादा भुसेंचे पीए आहेत, दीपक केसरकर यांचे आधी मला एक नंबर जो माझ्याकडे होता तो सापडला नाही. पण जेव्हा मी ट्रू कॉलरवरनं नंबर्स शोधत होती तेव्हा मला दीपक केसरकरांचा एक नंबर मिळाला ज्याच्यातनं 19 कॉल झाले होते. राहुल कोतडे जे OSD आहेत विखे पाटलांचे, एकनाथ शिंदेंचं तर मी म्हटलंच आहे, प्रभाकर काळेंचं मी म्हटलंच आहे, सुनील तटकरे आणि एक जे नवीन नाव मिळालंय ते म्हणजे जयंत पाटील राष्ट्रवादीचे. मला हे नाव वाचून मात्र नक्कीच दुःख झालं, कारण त्यांच्याकडनं अशी अपेक्षा मला नक्कीच नव्हती की ते अशा बाबांकडे काही भविष्य विचारायला किंवा काय विचारायला, त्यांना कोण घेऊन गेलं हे सगळं म्हणजे जाणून दुःख झालं की त्यांच्याकडनं अशी अपेक्षा मला नव्हती. मी कदाचित मी पण रॉंग असेल, पण कारण बरेच जणांकडनं बरंच काही ऐकलंय, पण मला ती व्यक्ती चांगली वाटायची आतापर्यंत. असो, आता चाकणकर कुटुंबातले रुपाली चाकणकर, खरातचं वास्तव्य नाशिकमध्ये होतं. इथूनच त्यानं कांड घडवून आणलं. त्याच्या दरबाराची भुरळ नाशिकच नाही तर संपूर्ण राज्यभरातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पडली. नाशिक लोकसभेचे 2दा खासदार असलेले हेमंत गोडसे यांनी खरातच्या दरबारात जाऊन त्यांना हात दाखवला होता. त्यामुळे चर्चेला चांगलंच उधाण आलं होतं. आमदार पवार हेही त्यांच्या पंक्तीत जाऊन बसले होते. त्यांनी खरातच्या दरबारात जाऊन त्यांचं दर्शन घेतलं होतं असं दमानिया यांचं म्हणणं आहे. पवार हे लाखो आदिवासींचं विधानसभेत नेतृत्व करतात. त्यांनी ही खरात सारख्या वासनांद ज्योतिषीचा आधार घेतल्यानं उलट सुलट चर्चा सुरू झाल्यात. ते तिथे नेमकं कशासाठी गेले होते असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला आहे. ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या स्वर्गीय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं नेहमीच पुरोगामी विचारसरणीची कास धरली. दस्तूर खुद्द अजित पवार यांनीही बुवाबाजीला कधीही थारा दिला नाही. आमदार पवार यांची कृती मात्र नेमकी त्याच्या उलट असल्याचं बोललं जातं. उदय सांगळे हे सिन्नर तालुक्यातल्या प्रसिद्ध उद्योगपती कुटुंबातलं व्यक्तिमत्व. काँग्रेस, शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय. त्यांच्या सौभाग्यवती शीतल सांगळे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली होती. हेच सांगळे आमदार होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहेत. शरद पवार गटाकडून त्यांनी नशीब आजमावून पाहिलं होतं, पण माणिकराव कोकाटे यांच्या समोर ते फारसे तग धरू शकले नव्हते. हेच सांगळे खरात दरबारी जाऊन आल्यानं खळबळ उडाली आहे. अर्थात खरातचं ईशानेश्वर देवस्थान ज्या गावात आहे ते मिरगाव सिन्नर तालुक्यातच असल्यानं सांगळे योगायोगानं जाऊन आलेत की त्यांना तिथे जाण्याचा कुणी सल्ला दिला होता हे कळायला मार्ग नाही. खेडकर हे तर प्रशासनातले बडे अधिकारी, निफाड प्रांत, उपजिल्हाधिकारी, MIDC अशा पदांवर त्यांनी नाशिकमध्ये 20 वर्षांहून अधिक काळ घालवला. मंत्री भुसे आणि विखे पाटील यांचे पीए म्हणूनही त्यांनी काम केलं. सध्या ते पालघर जिल्ह्यात आहेत.
हेच खेडकर एक अधिकारी असूनही खरातच्या दरबारी पायधूळ झाडून आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नोकरीचा अधिक काळ नाशिक जिल्ह्यातच व्यतीत करणाऱ्या खेडकर यांना खरात सारख्या वासनान ज्योतिषीची गरज का भासली, हा खरा प्रश्न आहे. शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही नाव खरातच्या दरबारात जाऊन आलेल्यांच्या यादीत समाविष्ट झालंय. शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले जयंत पाटील हे निष्कलंक मानले जातात. एखाद्या वादग्रस्त प्रकरणात वा घोटाळ्यात त्यांचं नाव कधी पुढं आलं नाही. आता मात्र खरात भेटीनं तेच नाही तर शरद पवार हेही अडचणीत सापडले आहेत. नुकतंच पवार यांनी वारकरी संप्रदायांवर केलेल्या वक्तव्यावरून भाजपेंनी त्यांना कोंडीत पकडलं होतं. जयंत पाटलांनी मात्र विरोधकांना आता आयतच कोलीत दिलंय.